मी नीलम लतिका दिवाकर गोऱ्हे विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. धन्यवाद. विधान परिषदेच्या 10 आमदारांचा शपथविधी आज पार पडतोय. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू आहे. नीलम गोऱ्हे यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी आहे. तर विधान परिषदेच्या 10 आमदारांचा हा शपथविधी कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्यामध्ये कोण कोण शपथ घेणार आहे तर भाजपचे संजय भेंडे, भाजपच्या माधवी नाईक, भाजपच्या प्रज्ञा सातव, नवनिर्वाचित सदस्यांना शपथेचा नमुना दिलेला आहे. शपथेपूर्वी किंवा शपथेनंतर इतर कोणतीही घोषणा किंवा कोणत्याही नावाचा उल्लेख करू नये अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू. मी ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन, भारताचे सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठेपूर्वक पार पाडीन. मला वाटते मला थोडीशी सुविधा दिली पाहिजे. नाही नाही कोणाला. सेना नेते एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे आभार मानतो आणि छत्रपती संभाजीराजांना अभिवादन करतो. तर नवनिर्वाचित आमदारांचा हा शपथविधी कार्यक्रम सध्या सुरू आहे. बच्चू कडू यांनी नुकतीच शपथ घेतलेली आहे. बिनविरोध निवडून आलेल्या 9 सदस्यांचा शपथविधी. ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. अंबादास दानवे यांनी देखील नुकतीच शपथ घेतलेली आहे. विधान परिषदेच्या 10 आमदारांचा हा शपथविधी कार्यक्रम सुरू आहे. नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सध्या सुरू आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. विधान भवनात विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सुरू आहे. अंबादास दानवे यांचा नुकताच शपथविधी पार पडलेला आहे. नीलम गोऱ्हे, त्यानंतर बच्चू कडू आणि आता अंबादास दानवे यांनी देखील शपथ घेतलेली आहे. डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव. मी
डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मी मा जिजाऊ, मा अहिल्या आणि माता सावित्री आणि मा रमाई यांना अभिवादन करते. स्वर्गीय राजीव सातव यांनासुद्धा मी विनम्र अभिवादन करते आणि आमचे नेते देवाभाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. तर डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी देखील आमदारकीची शपथ घेतलेली आहे. विधान परिषदेच्या 10 नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सध्या सुरू आहे. डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे यांनी आमदारकीची शपथ घेतली आणि त्यानंतर आता डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा देखील शपथविधी पार पडलेला आहे. त्यांनी देखील आमदारकीची शपथ घेतलेली आहे. विधान भवनात विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सध्या सुरू आहे. श्री प्रमोद शांताराम जठार. मी प्रमोद सुनीता शांताराम जठार विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं स्मरण करून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. माननीय फडणवीस साहेब आणि त्यांच्या व्यासपीठावरील सर्व सहकाऱ्यांचा आभार. थँक्यू. प्रमोद जठार यांनी देखील आमदारकीची शपथ घेतलेली आहे. डॉक्टर नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉक्टर प्रज्ञा सातव आणि आता प्रमोद जठार यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे. विधान परिषदेच्या 10 आमदारांचा हा शपथविधी सध्या सुरू आहे. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी कार्यक्रम पार पडतोय. ही थेट दृश्य विधान भवनातली. श्री जिशान जियाउद्दीन सिद्दीकी. I, Zishan Baba Siddiqui, having been elected a member of the Legislative Council, do solemnly affirm that I'll bear true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I will uphold the sovereignty and integrity of India, and that I will faithfully discharge the duty upon which I'm about to enter. Remembering our leader, the late Ajit Pawar Dada, today, my father, late Shri Baba Siddiqui ji, and I'd like to thank my leader, Suditra Pawar Vahini ji, and the NCP family for giving me this opportunity. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Bhim, Allah Hafiz. झिशान सिद्दीकी यांनी देखील आमदारकीची शपथ घेतलेली आहे. नवनिर्वाचित आमदारांचा हा शपथविधी कार्यक्रम सुरू आहे. विधान परिषदेच्या 10 आमदारांचा शपथविधी पार पडतोय. झिशान सिद्दीकी यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतलेली आहे. विधान भवनातली ही दृश्य आपण पाहतोय. डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे, डॉक्टर प्रज्ञा सातव, प्रमोद जठार आणि त्यानंतर आता झिशान श्रीमती माधवी संजय नाईक. मी ॲडव्होकेट माधवी संजय नाईक, पूर्वाश्रमीची माधवी शांताबाई काशीनाथ दोंदे, विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन.
आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. माधवी नाईक यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतलेली आहे. श्री सुनील विनायक कर्जतकर. मी सुनील विनायक कर्जतकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. सुनील कर्जतकर यांनी आमदारकीची शपथ घेतलेली आहे. विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा हा शपथविधी कार्यक्रम सध्या सुरू आहे. नीलम गोऱ्हे, रम्या सातव, माधवी नाईक, बच्चू कडू, अंबादास दानवे, झीशान सिद्दीकी, प्रमोद जठार यांच्यानंतर आता आमदारकीची शपथ दिली जाते. नवनिर्वाचित आमदारांचा हा शपथविधी सोहळा. श्री विवेक बिपिनदादा कोल्हे. मी विवेक स्नेहलता बिपिनदादा कोल्हे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेले 1 सदस्य अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडलेला आहे. नीलम गोरे, बच्चू कडू, अंबादास दानवे, झीशान सिद्दीकी, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर आणि विवेक कोल्हे यांचा शपथविधी पार पडलाय. त्यानंतर संजय भेंडे यांना देखील आमदारकीची शपथ दिली जाईल. श्री संजय नथुजी भेंडे. मी संजय चंद्रभागा नथुजी भेंडे विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन.
महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेले 1 सदस्य अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडलेला आहे. संजय भेंडे यांनी नुकतीच आमदारकीची शपथ घेतली आहे. सगळ्यात आधी डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, त्यानंतर अंबादास दानवे, झीशान सिद्दीकी, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे या 10 जणांनी आमदारकीची शपथ नुकतीच घेतलेली आहे. विधानभवनातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. शपथविधीचा तर शपथविधीचा हा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेले 1 सदस्य अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी नुकताच पार पडलाय. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी या 10 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. शिवसेनेकडून डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे, राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकी, भाजपकडून प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांनी आमदारकीची शपथ घेतली. झीशान सिद्दीकी यांनी इंग्रजीमधून आमदारकीची शपथ घेतली आणि या 10 जणांचा शपथविधी कार्यक्रम पूर्ण झालाय.